सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचे सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहर्ष स्वागत आहे. एकापेक्षा एक उत्कंठावर्धक, रोमांचकारी, गुंतागुंतीच्या केस स्टडीजसाठी आपले हे चॅनल प्रसिद्ध आहे. या चॅनलवर आहेत तशा केस स्टडीज तुम्हाला अन्य कोणत्याही चॅनलवर सापडणार नाहीत की कोणत्या पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत. अशा केस स्टडीज कोणत्याही ज्योतिष क्लासमध्ये सोडवून दाखवल्या जात नाहीत. माझ्या 40 वर्षांच्या ज्योतिष प्रॅक्टिसच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या या केस स्टडीज आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल अशी माझी खात्री आहे. आजची केस स्टडी ही अशीच आहे, रंजक आणि तितकीच ज्ञानवर्धक. काही गोष्टी आपल्या प्रयत्नांनी मिळतात आणि काही गोष्टी योगाने. कधीकधी वाटतं आपण सर्व काही नीट केलं तरी गोष्ट हातातून निसटते, आणि कधीकधी आपण अपेक्षाही ठेवत नाही तेव्हा तीच गोष्ट आपल्या दारात येऊन उभी राहते. मी एक वस्तू ऑनलाईन मागवली होती. ऑर्डर दिली, पेमेंटही केलं. ऑनलाईन खरेदी करताना आपण एक गोष्ट गृहीत धरतो, एकदा ऑर्डर दिली की वस्तू कधीतरी दारात येणारच. पण त्या दिवशी गोष्ट उलटी घडली. ऑर्डर दिल्यानंतर काहीच घडले नाही. वस्तू शिप झाली आहे का नाही हे पण कळत नव्हते. आता वाट पाहणे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण काही दिवसांनी स्क्रीनवर एक थंड मेसेज चमकला, ऑर्डर कॅन्सल्ड. सप्लायरने वस्तू पाठवलीच नव्हती. एक साधी ऑनलाईन ऑर्डर, पण यावेळी योग नव्हता, एक अपयशी व्यवहार. साधारणपणे इथे गोष्ट संपली असती, पण ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिलं तर कधीकधी एखादी गोष्ट थांबते कारण योग अजून पक्का झालेला नसतो. काही दिवस गेले आणि आश्चर्य म्हणजे ज्या वस्तूसाठी पहिली ऑर्डर फसली होती तीच वस्तू यावेळी खरोखरच माझ्या दारात पोहोचली. मग प्रश्न असा होता, पहिल्यांदा व्यवहार का थांबला आणि दुसऱ्यांदा तो इतका सहज कसा घडला? ही फक्त योगायोगाची गोष्ट होती की ग्रहांच्या खेळामागची एक रंजक केस स्टडी? त्याचे असे झाले